learn and understand how to solve practice set 12 of chapter number 3 HCF and LCM from 7th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 19 वर प्रॅक्टिस सेट 12 दिलेला आहे. यामध्ये टोटल 2 क्वेश्चन्स आहेत. त्यातील फर्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द HCF. आता HCF म्हणजे काय हे तर तुम्हाला माहीतच आहे, हायेस्ट कॉमन फॅक्टर. टेक्स्टबुक मध्ये HCF साठी एक अल्टरनेटिव्ह आणखी वर्ड यूज केलेला आहे. कोणता आहे तो? तर GCD. GCD म्हणजे काय? तर ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. HCF लाच आपण GCD असे सुद्धा म्हणू शकतो. आपण HCF असेच म्हणूया. फर्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला हे काही सब क्वेश्चन्स दिलेले आहेत. त्यातील फर्स्ट आहे 25 आणि 40. 25 आणि 40चा HCF फाइंड आउट करायचा आहे. HCF म्हणजेच हायेस्ट कॉमन फॅक्टर या दोन्ही नंबर्सचा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. क्लास 6 मध्ये असताना आपण HCF कशा प्रकारे फाइंड आउट करत होतो? तर 25 चे फॅक्टर्स राईट करत होतो. कसे राईट करत होतो? 25 चा फर्स्ट फॅक्टर कोणता? तर 1 आणि लास्ट फॅक्टर द नंबर इटसेल्फ 25. फॅक्टर्स म्हणजे काय हे आता तुम्हाला चांगल्या प्रकारे कळलं असणार आहे. 25 ला आपण कोणकोणत्या नंबर्सने डिवाइड करू शकतो त्या नंबर्सला म्हणतात फॅक्टर्स. सो 25 ला आपण 1 ने डिवाइड करू शकतो आणि 25 हा जो नंबर आहे त्याने सुद्धा आपण डिवाइड करू शकतो. आणखी कोणत्या कोणत्या नंबर्सने आपण 25 ला डिवाइड करू शकतो? 2 ने करू शकतो का? नाही, कारण इथे युनिट प्लेसवर 5 आहे. 3 ने करू शकतो का? 25 ला 3च्या टेबलमध्ये 25 आहे का? तर नाही. सो 3 ने सुद्धा आपण डिवाइड करू शकत नाही. मग 4 ने नाही, 5 ने करू शकतो. येस, 5 5s आर 25. सो हे झाले 25 चे फॅक्टर्स. आता फाइंड आउट करूयात 40 चे फॅक्टर्स, कारण इथे हा जो फर्स्ट नंबरला क्वेश्चन विचारलेला आहे तेच नंबर्स आपण इथे घेतलेले आहेत HCF फाइंड आउट करण्यासाठी. फॅक्टर्स ऑफ 40. फर्स्ट फॅक्टर 1 अँड द लास्ट फॅक्टर 40. नेक्स्ट फॅक्टर कोणता येणार? 2 येणार का? तर हो, 40 ला आपण 2 ने इझिली डिवाइड करू शकतो, कारण इथे युनिट प्लेसवर 0 आहे. 2 किती जार 40? 2 20 जार 40. सो 2 इथे राईट करणार आणि 20 या साईडला राईट करणार. नेक्स्ट आपण 3 ने डिवाइड करू शकतो का 40 ला? नाही. 4 ने? येस, 4 ने करू शकतो, कारण 4 10s आर 40. सो इथे आपण 4 राईट करणार आणि या साईडला 10, कारण जर 4 हा फॅक्टर आहे 40चा तर 10 सुद्धा आहे ना, कारण 10च्या टेबलमध्ये सुद्धा 40 येणार. 10 4s आर 40, राईट. नेक्स्ट फॅक्टर 5 ने डिवाइड करू शकतो का 40 ला? तर हो, कारण इथे युनिट प्लेसवर 0 आहे आणि 5च्या टेबलमध्ये सुद्धा 40 आहे. कोणत्या प्लेसवर आहे? तर 8th प्लेसवर. 5 8s आर 40. आता मला सांगा 6 ने आपण 40 ला डिवाइड करू शकतो का? नाही. 7 ने? नाही. 8 ने? हो. 8 5s आर 40, पण 8 आपण ऑलरेडी इथे राईट केलेला आहे. आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करतो? कॉमन फॅक्टर्स फाइंड आउट करतो. सो कॉमन फॅक्टर्स कोणकोणते आहेत? तर हा 1 आणि नेक्स्ट कॉमन फॅक्टर इथे 5 आहे आणि इथे सुद्धा 5 आहे. सो सर्कल करूया आणि खाली राईट करूयात कॉमन फॅक्टर्स ऑफ 25 अँड 40, 1 अँड 5. आता 1 आणि 5 यामधला हायेस्ट कॉमन फॅक्टर कोणता आहे? म्हणजे सगळ्यात मोठा कॉमन फॅक्टर 1 आणि 5 मधला? तर 5. सो HCF or highest common factor of 25 and 40 is equal to 5. तर अशा पद्धतीने आपण क्लास 6 मध्ये असताना HCF फाइंड आउट करत होतो. पण आता आपण क्लास 7 मध्ये गेलेलो आहोत आणि वेगळ्या मेथडने आपण आता HCF कसा फाइंड आउट करायचा ते या प्रॅक्टिस सेटमध्ये शिकणार आहोत. प्रॅक्टिस सेट 11 मध्ये आपण काय शिकलो? येस, प्राईम फॅक्टरायझेशन मेथड. आता तीच यूज करून आपण HCF फाइंड आउट करणार आहोत. कसं काय? चला पाहूयात. प्राईम फॅक्टरायझेशन मेथडने आपण खूप इझिली आणि खूप कमी वेळामध्ये दिलेल्या नंबरचा HCF फाइंड आउट करू शकतो. आता 6th स्टँडर्डमध्ये आपण फॅक्टर्स फाइंड आउट करून HCF फाइंड आउट करत होतो. ही थोडी लेंदी प्रोसेस आहे. इझी आहे पण थोडीशी लेंदी आहे. प्राईम फॅक्टरायझेशन मेथड थ्रू आपण खूप इझिली आणि कमी वेळामध्ये दिलेल्या नंबरचा HCF फाइंड आउट करू शकतो. चला पाहूयात कशा प्रकारे. सो फर्स्ट नंबर आहे 25. आता 25 ला स्मॉलेस्ट प्राईम नंबरने आपण डिवाइड करू शकतो का? कोणता आहे सांगा बरं मला आता स्मॉलेस्ट प्राईम नंबर? येस, व्हेरी गुड. स्मॉलेस्ट प्राईम नंबर आहे 2. 2 ने आपण 25 ला डिवाइड करू शकतो का? तर नाही. नेक्स्ट प्राईम नंबर 3. 3 ने करू शकतो? नाही. नेक्स्ट प्राईम नंबर 5. येस, 5 ने आपण 25 ला डिवाइड करू शकतो. 5 5s आर 25. आता या 5 ला कोणत्या नंबरने डिवाइड करणार? तर 5 नेच. 5 1s आर 5. आता हे काय झाले? प्राईम फॅक्टर्स ऑफ 25. राईट करूयात. 25 चे प्राईम फॅक्टर्स 5 मल्टिप्लाइड बाय 5.
आता प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करायचे 40चे, सो 40 इथे राईट करूयात. आणि स्मॉलेस्ट प्राईम नंबर कोणता, तर 2 ने आपण 40ला डिवाइड करू शकतो का, तर हो. 2 20s आर 40, राईट. आता 2 10s आर 20. 10ला कोणत्या नंबरने डिवाइड करणार, कोणत्या प्राईम नंबरने, तर 2 ने. 2 5s आर 10. आता या 5ला कोणत्या नंबरने, कोणत्या प्राईम नंबरने डिवाइड करणार, 5 हा स्वतःच एक प्राईम नंबर आहे, सो 5ला 5नेच डिवाइड करणार. 5 1s आर 5. आता हे जे आपण इथे फाइंड आउट केलेले आहेत हे काय आहेत, प्राईम फॅक्टर्स. कोणाचे, 40चे. इथे खाली राईट करूयात 40चे प्राईम फॅक्टर्स. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जेव्हा तुम्ही प्राईम फॅक्टर्स राईट करत असता पुन्हा खाली कॉपी करून, तेव्हा ते व्यवस्थित राईट करायचे आहेत. एक जरी नंबर कमी राईट केला किंवा जास्त राईट केला तर तुमचे आन्सर चुकू शकते. सो इथे किती टाइम्स 2 आहेत, तर 1 2 3 3 टाइम्स 2 आहेत. सो इथे तुम्ही 3 टाइम्सच 2 राईट करायचे आहेत. 5 किती टाइम आहे, 5 1 टाइम आहे. सो 5 1 टाइमच राईट करायचा आहे. अजिबात गडबड करायची नाही, व्यवस्थित सॉल्व्ह करायचे आहे आपल्याला सगळे, त्यामुळे आपले आन्सर अजिबात चुकणार नाही. आता इथे आपण प्राईम फॅक्टर्स नोट डाऊन केले खाली. आता कॉमन प्राईम फॅक्टर्स कोणते आहेत, तर हे पहा, इथे 5 आहे आणि इथे सुद्धा 5 आहे. सो यांना सर्कल करूयात. आणखी कोणता कॉमन फॅक्टर, प्राईम फॅक्टर तुम्हाला इथे दिसतोय का, तर नाही, एकच कॉमन प्राईम फॅक्टर आहे. सो 5 हा काय झाला, 25 आणि 40चा HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर आहे की नाही. इझी. चला आता आपण नेक्स्ट सॉल्व्ह करूयात. नेक्स्ट काय दिलेले आहे, 56 आणि 32. चला 56 आणि 32चे प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करूयात. त्यासाठी 56ला अशा प्रकारे आपण राईट करूयात. आता स्मॉलेस्ट प्राईम नंबर 2 त्याने आपण 56ला डिवाइड करू शकतो का, हो, इझिली डिवाइड करू शकतो, कारण इथे युनिट प्लेसवर आहे 6. चला 2 ने डिवाइड करूयात. 2 2s आर 4. 5 मधून 4 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहतो. 1 6 16 होतात. 2 8s आर 16. आता 28ला 2 ने डिवाइड करू शकतो का, तर हो. 2 1s आर 2 आणि 2 4s आर 8. आता 14 आहे का 2च्या टेबलमध्ये, तर आहे. 2 7s आर 14. तर 7ला कोणत्या नंबरने डिवाइड करणार, 7 हा स्वतःच एक प्राईम नंबर आहे. सो 7ला आपल्याला 7नेच डिवाइड करावं लागणार. 7 1s आर 7. आता हे झाले प्राईम फॅक्टर्स ऑफ 56. लेट्स राईट हिअर प्राईम फॅक्टर्स ऑफ 56. किती टाइम्स 2 आहे, 1 2 3 3 टाइम्स 2. सो 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2 आणि 7 मल्टिप्लाइड बाय 7. आता 32चे प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करूयात. 2 ने 32ला डिवाइड केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 16. आता 16ला 2 ने डिवाइड करू शकतो का, तर हो, कारण 16 हा 2चा मल्टिपल आहे. 2 8s आर 16. 8ला 2 ने डिवाइड करूयात. 2 4s आर 8. 4ला सुद्धा आपण 2 ने डिवाइड करू शकतो. 2 2s आर 4 आणि 2 1s आर 2. आता इथे 1 आला, आता स्टॉप करा. आता हे काय आलेले आहेत, हे प्राईम फॅक्टर्स आलेले आहेत. कशाचे, तर 32चे. सो लेट्स राईट हिअर प्राईम फॅक्टर्स ऑफ 32. किती आहेत, 2. किती टाइम्स 2 आहेत, तर 1 2 3 4 5. 5 टाइम्स आपल्याला 2 इथे राईट करायचे आहेत. चला राईट करूयात. 5 टाइम्स 2. 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2. राईट केले 5 टाइम्स 2. येस. आता कॉमन प्राईम फॅक्टर्स कोणते कोणते आहेत त्याला सर्कल करूयात. इथे 2 आहे, इथे सुद्धा 2 आहे. चला सर्कल करूयात. मग इथे 2 इथे 2 सर्कल. इथे 2 इथे 2 सर्कल. इथे 7 आहे, इथे 7 आहे का कुठे, नाही. सो कॉमन प्राईम फॅक्टर्स 2 2 2 3 टाइम्स 2 आहेत. सो लेट्स राईट हिअर. सो द HCF ऑफ 56 and 32 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2. किती टाइम्स 2 कॉमन आलेला आहे, तर 3 टाइम्स. हा 1 टाइम 2 टाइम अँड 3 टाइम, त्यामुळे इथे आपण 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2 केलेले आहे. आता 2 2s आर 4. 4 2s आर 8. सो इथे येणार 8. मग HCF काय झाला 56 आणि 32चा, तर 8. लेट्स राईट हिअर आवर फायनल आन्सर. द HCF ऑफ 56 and 32 इज इक्वल टू 8. आहे की नाही, खूप सोपे. चला आपण नेक्स्ट करूयात. आता इथे नेक्स्ट पहिला 3 नंबर्सचा HCF फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. चला 40चे प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करूयात. इझी आहे प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करणे. सो 2 ने आपण 40ला डिवाइड करू शकतो. आन्सर येणार 20. 2 2s आर 4 आणि 2 0s आर 0. सो 20. 2
10s are 20, त्यानंतर 2, येस 5s are 10. आता खूप तुम्ही एकदम प्रो झालेला आहात, हो की नाही? तुम्हाला खूप इझिली हे सॉल्व्ह करता येत आहे. आणि मी असं इमॅजिन करत आहे की तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ पाहता पाहता तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व्ह करत आहात. ओके, सो 5 हा स्वतःच एक प्राईम नंबर आहे. सो 5ला 5ने डिवाइड करणार. 5 1s are 5. हे झाले काय? 40चे प्राईम फॅक्टर्स. चला इकडे राईट करूया प्राईम फॅक्टर्स ऑफ 40. किती टाइम्स 2 आहेत? 3 टाइम्स 2 अँड 1 टाइम 5. लेट्स राईट हिअर 3 टाइम्स 2 and 1 time 5. Next 60. Yes. आता 2 ने आपण 60 ला डिवाइड करू शकतो. 2 3s are 6 and 2 zeros are 0. 30. आता 30 ला 2 ने डिवाइड करू शकतो का? तर हो, करू शकतो, कारण इथे युनिट प्लेसवर 0 आहे की नाही. सो 2 1s are 2, 1 रिमेनिंग राहणार, मग इथे 10 होणार, मग 2 5s are 10. आता इथे 15 आलेला आहे. आता 15ला आपण 2 ने डिवाइड नाही करू शकत. 15ला आपण कोणत्या प्राईम नंबरने डिवाइड करू शकतो? नेक्स्ट प्राईम नंबर 3. चेक करा. 15 3चा मल्टिपल आहे का? येस, 3च्या टेबलमध्ये 15 येतो. 3, येस 3 5s are 15. आता 5 हा स्वतःच एक प्राईम नंबर आहे. सो 5 1s are 5. 1 आला, स्टॉप करा. आता या 60चे हे जे प्राईम फॅक्टर्स आपण फाइंड आउट केलेले आहेत ते इकडे राईट करून घेऊयात. सो किती टाइम्स 2 आहेत? 2 टाइम्स 2. सो 2 मल्टिप्लाइड बाय 2. किती टाइम्स 3? 1 टाइम 3. सो 1 टाइम 3. किती टाइम्स 5? 1 टाइम 5. सो मल्टिप्लाइड बाय 5. आता नेक्स्ट 75. लेट्स फाइंड आउट द प्राइम फॅक्टर्स ऑफ 75. लेट्स राईट हिअर 75. आता स्मॉलेस्ट प्राईम नंबर 2. 2 ने आपण 75 ला नाही डिवाइड करू शकत. 3 ने करू शकतो का? 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट चेक करा. काय करायचं? डिजिट सम करायचं, आणि डिजिट सम जर 3चा मल्टिपल असेल किंवा 3च्या टेबलमध्ये येत असेल तर आपण 75 ला सुद्धा डिवाइड करू शकतो 3 ने. सो 7 + 5 किती होतात? 12. 3च्या टेबलमध्ये 12 आहे का? येस, 3 4s are 12. सो जर आपण 12 ला डिवाइड करू शकतो तर 75 ला सुद्धा डिवाइड करू शकतो. सो लेट्स राईट हिअर 3. 3 2s are 6. 7 मधून 6 सबट्रॅक्ट केल्यावर 1 रिमेनिंग राहणार, मग 1 5 काय होणार? 15. 3 5s are 15. आता 25 ला आपण कोणत्या नंबरने डिवाइड करणार? 2 ने करू शकणार नाही, 3 ने नाही, मग नेक्स्ट प्राईम नंबर 5. 5 5s are 25. 5 हा स्वतःच प्राईम नंबर आहे. सो 5 1s are 5. संपलं. आता इथे हे प्राईम फॅक्टर्स आलेले आहे 75चे, ते आपण इकडे राईट करूयात. 1 टाइम 3 आहे आणि 2 टाइम्स 5 आहे. सो लेट्स राईट हिअर 1 टाइम 3 अँड 2 टाइम्स 5. ओके. आता 40 60 75 या तिघांचेही प्राईम फॅक्टर्स आपण इथे राईट केलेले आहेत. त्यातले कॉमन प्राईम फॅक्टर्स कोणते आहेत त्याला सर्कल करूयात. सो 2 आहे का? तर इथे 75 मध्ये नाहीये. मग नेक्स्ट 5. इथे 5 आहे, इथे 5 आहे आणि इथे 5 आहे. सो लेट्स सर्कल दिस नंबर. ओके. सो 5 हा कॉमन प्राईम फॅक्टर आहे 40 60 आणि 75चा. फक्त एकच कॉमन प्राईम फॅक्टर आहे. सो लेट्स राईट हिअर द HCF ऑफ 40 60 अँड 75 इज इक्वल टू 5. नेक्स्ट आहे 4 नंबरला दिलेले 16 आणि 27. सो लेट्स फाइंड आउट द प्राईम फॅक्टर्स ऑफ 16. फर्स्ट प्राईम नंबर 2. 2 8s are 16. त्यानंतर 2 4s are 8. त्यानंतर 2 2s are 4 आणि त्यानंतर 2 1s are 2. झाले प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करून. खूप इझी आहे ना. चला आता हे प्राईम फॅक्टर्स आपण या साईडला राईट करून घेऊयात. किती टाइम्स 2 आहे? 1 2 3 4. 4 टाइम्स 2. लेट्स राईट हिअर 4 टाइम्स 2. ओके. आता 27चे प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करूयात. 27ला आपण 2 ने डिवाइड करू शकणार नाही. 3 ने करू शकतो का? तर हो. 3 9s are 27, राईट. सो 3 आणि इकडे 9. 9ला कोणत्या प्राईम नंबरने डिवाइड करू शकतो? तर 3 नेच, कारण 3 3s are 9. नेक्स्ट 3 1s are 3. 1ला स्टॉप करूया. आता 27चे हे काय झाले? प्राईम फॅक्टर्स. इकडे राईट करूयात प्राईम फॅक्टर्स ऑफ 27. 3 टाइम्स 3 आहे. सो 3 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 3. आता इथे कॉमन प्राईम फॅक्टर्स कोणते आहेत सांगा बरं. तुम्ही म्हणाल की एकही कॉमन फॅक्टर नाहीये. इथे 2 आहेत आणि इकडे सगळे 3 आहेत. कॉमन तर कोणता नाहीच आहे. मग 16 आणि 27चा हायेस्ट कॉमन फॅक्टर HCF काय येणार? HCF येणार 1. 1 काय येणार? कारण कोणत्याही नंबरचा डिवाइड
फर्स्ट डिवायझर हा 1 असतो. आता इथे 16 आहे आणि इथे 27 आहे. 16 ला आपण 1 ने डिवाइड करू शकतो आणि 27 ला सुद्धा आपण 1 ने डिवाइड करू शकतो. So always remember, if no prime number is a common divisor or factor of all the given numbers, then 1 is their HCF because it is the only common divisor or factor. Now let's move on to next question. 18, 32, 48. 18 से प्राइम फॅक्टर्स फाइंड आउट करूयात. फर्स्ट स्मॉलेस्ट प्राइम नंबर 2 ने आपण 18 ला डिवाइड करू शकतो. 2 9s are 18, राईट. आता 9 ला कोणत्या प्राइम नंबरने डिवाइड करणार? 2 ने तर डिवाइड करू शकणार नाही. 3 हा नेक्स्ट प्राइम नंबर आहे. 3 ने आपण डिवाइड करू शकतो. 3 3s are 9. देन अगेन 3 1s are 3. आता इथे 1 आला, स्टॉप करूयात. आता फाइंड आउट करूयात 32 चे प्राइम फॅक्टर्स. आधी आपण आता काय करूयात, सगळ्यांचे प्राइम फॅक्टर्स फाइंड आउट करून घेऊयात आणि त्यानंतर आपण सगळे फॅक्टर्स राईट करून घेऊयात. सो आता 32 घेऊयात. 32 ला आपण 2 ने डिवाइड करू शकतो. 2 16s are 32. देन 2 8s are 16. देन 2 4s are 8. देन 2 2s are 4 and then 2 1s are 2. आता हे झाले 32 चे प्राइम फॅक्टर्स. आता 48 चे प्राइम फॅक्टर्स फाइंड आउट करूयात. 2 2s are 4 आणि 2 4s are 8. 24 येणार इथे. देन अगेन 2 1s are 2 आणि 2 2s are 4. इथे येणार 12. मग पुन्हा 2 ने आपण डिवाइड करू शकतो 12 ला. 2 6s are 12. देन अगेन 2 3s are 6. आता आपण 2 ने डिवाइड नाही करू शकत 3 ला, कारण 3 हा प्राइम नंबर आहे. सो 3 ला 3 नेच आपण डिवाइड करू शकतो. 3 1s are 3. आता इथे आपले 18, 32 आणि 48 चे प्राइम फॅक्टर्स फाइंड आउट करून झालेले आहेत. इथे राईट करूयात 1 by 1. 18 चे प्राइम फॅक्टर्स 2 3 3. राईट करूयात 2 multiplied by 3 multiplied by 3. 32 चे प्राइम फॅक्टर्स, आता इथे 2 आहेत सगळीकडे. किती टाइम्स 2 आहेत? 1 2 3 4 5. 5 टाइम्स 2 आहेत. सो राईट करूयात 5 टाइम्स 2. ओके. आता 48 चे किती टाइम्स 2 आहेत? 1 2 3 4. 4 टाइम्स 2 and 1 टाइम 3. सो 48 चे प्राइम फॅक्टर्स 4 टाइम्स 2. ओके, 4 टाइम्स 2 झाले आणि 1 टाइम 3. आता यामधले कॉमन प्राइम फॅक्टर्स कोणते आहेत त्यांना सर्कल करूयात. सो इथे 2 आहे, इथे 2 आहे आणि इथे 2 आहे. सो सर्कल करूयात. आणखी कोणते कॉमन प्राइम फॅक्टर्स आहेत का? इथे 3 आहे, इथे 3 आहे, पण इथे 3 नाही आहे. सो 3 हा कॉमन फॅक्टर नसणार इथे, राईट. सो 18, 32 आणि 48 यांचा कॉमन प्राइम फॅक्टर आहे 2. फक्त एकच कॉमन प्राइम फॅक्टर आहे 2. सो HCF पण काय होणार? 2च होणार तिघांचा. द HCF ऑफ 18, 32 and 48 इज इक्वल टू 2. नेक्स्ट नंबर्स दिलेले आहेत 105 आणि 154. सो 105 चे प्राइम फॅक्टर्स फाइंड आउट करूयात. 5 ने आपण 105 ला इझिली डिवाइड करू शकतो. 5 2s are 10 and 5 1s are 5. आता इथे 21 आलेला आहे. 21 ला आपण 3 ने डिवाइड करू शकतो. 3 या प्राइम नंबरने. 3 7s are 21. 7 हा स्वतःच एक प्राइम नंबर आहे. सो 7 ला आपण 7 नेच डिवाइड करू शकतो. 7 1s are 7. आता इथे 1 आला, स्टॉप करूया. आता 105 चे कोणते प्राइम फॅक्टर्स आपण फाइंड आउट केलेले आहेत? 5 3 and 7. सो लेट्स राईट हिअर प्राइम फॅक्टर्स ऑफ 105. 5 multiplied by 3 multiplied by 7. 154 से फाइंड आउट करूयात. आता इथे युनिट प्लेसवर 4 आहे. सो 2 ने आपण 154 ला डिवाइड करू शकतो. डिवाइड करूयात. 2 7s are 14. 15 मधून 14 सबट्रॅक्ट केल्यावर 1 रिमेनिंग राहतो. मग इथे होणार 14. देन अगेन 2 7s are 14. 77 ला आपण कोणत्या नंबरने डिवाइड करू शकतो? 2 ने करू शकतो का? 2 या प्राइम नंबरने नाही. 3 ने. पहा बरं, इथे डिजिट सम करून पहा. 7 + 7 14 येतं. 14 हा 3चा मल्टिपल आहे का? तर नाही. मग 3 ने आपण नाही करू शकणार. 5 ने नाही करू शकणार. आता 7 ने करू शकू का? तर हो, 7 ने करू शकणार ना. 7 11s are 77. आता इथे 11 ला कोणत्या नंबरने, कोणत्या प्राइम नंबरने डिवाइड करणार आपण? 11 हा स्वतःच एक प्राइम नंबर आहे, माहिती आहे ना. सो 11 ला आपण 11 नेच डिवाइड करणार. 11 1s are 11.
आता इथे आपण 154चे प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट केलेले आहेत, ते इथे राईट करूया. सो 2 मल्टिप्लाइड बाय 7 मल्टिप्लाइड बाय 11. आता इथे कॉमन प्राईम फॅक्टर्स कोणते आहेत पहा बरं. आहेत का कॉमन प्राईम फॅक्टर्स? हो, इथे 7 आहे आणि इथे सुद्धा 7 आहे. सो 7 हा आहे कॉमन प्राईम फॅक्टर ऑफ 105 अँड 154. सो 7 इज द HCF ऑफ 105 अँड 154. नाव नेक्स्ट 7 नंबरला दिलेला आहे 42, 45 अँड 48. 42चे प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करूयात. सो 2 या स्मॉलेस्ट प्राईम नंबरने आपण 42ला डिवाइड करू शकतो. 2 2s are 4 and 2 1s are 2. 21 झाले. आता 2 ने 21ला डिवाइड नाही करू शकणार आपण, राईट? मग 21ला 3 ने डिवाइड करू शकतो का? तर हो, कारण 21 हा 3चा मल्टिपल आहे. सो 3 ने आपण 21ला डिवाइड करू शकतो. 3 7s are 21. आता इथे 7 हा स्वतःच एक प्राईम नंबर आहे. सो 7 1s are 7. 1 आला, स्टॉप करूयात. आता 45चे प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करूयात. खूप पटापट आपण फाइंड आउट करू शकतो. तुम्हाला प्रॅक्टिस झाली की तुम्ही खूप इझिली कमी वेळामध्ये प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करू शकता. आता 45 आहे इथे. 2 ने 45ला डिवाइड करता येणार नाही आपल्याला. 3 ने करता येईल का? पहा बरं. 4 + 5 9. ओके, 3 3s are 9. सो 3 ने 9ला आपल्याला डिवाइड करता येते म्हटल्यावर 45ला सुद्धा करता येणार आहे. सो 3 1s are 3. 4 मधून 3 सबट्रॅक्ट केला, 1 रिमेनिंग राहणार. 1 5 15 होणार. 3 5s are 15. आता पुन्हा 15ला आपण 3 ने डिवाइड करू शकतो. 3 5s are 15. आता 5 इथे प्राईम नंबर आहे. सो 5 1s are 5. इथे 1 आला, स्टॉप करूयात. आता 48चे प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करूयात. 2 ने 48ला डिवाइड करूयात. 2 2s are 4, 2 4s are 8. 24 आला. पुन्हा 2 ने करूयात. 2 1s are 2 आणि 2 2s are 4. आता इथे 12 आला. मग पुन्हा 2 6s are 12. इथे 6 आलेला आहे. पुन्हा आपण 2 ने डिवाइड करू शकतो. 2 3s are 6. आता इथे 3 आहे. 3 हा प्राईम नंबर आहे. सो 3ला 3 नेच डिवाइड करू शकतो. 3 1s are 3. 1 आला, स्टॉप करूयात. आता सगळ्यांचे प्राईम फॅक्टर्स 42, 45, 48 सगळ्यांचे हे प्राईम फॅक्टर्स आपण या साईडला राईट करून घेऊया. सो 42चे 2 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 7. 45चे 2 times 3 आहे आणि 1 time 5 आहे. सो 45चे प्राईम फॅक्टर्स 3 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 5. 48चे आता इथे 2 किती टाइम्स आहेत ते काउंट करा. 1 2 3 4. 4 times 2 and 1 time 3. So 48 is equal to 4 times 2 and 1 time 3. आता कॉमन प्राईम फॅक्टर कोणते आहेत ते पहा. 2 आहे का? इथे नाही आहे 2, तर 2 होणार नाही. 3 आहे का? पाहूयात. इथे 3 आहे, इथे 3 आहे आणि इथे सुद्धा 3 आहे. सो आपण सर्कल करून घेऊयात 3ला. ओके, आणखी कोणता कॉमन फॅक्टर आहे का? कॉमन प्राईम फॅक्टर तर नाही आहे. सो 3 इज द हायेस्ट कॉमन फॅक्टर ऑफ 42, 45 अँड 48. लेट्स राईट हिअर द HCF ऑफ 42, 45 अँड 48 इज इक्वल टू 3. मुलांनो, आत्तापर्यंत आपण पाहिले की प्राईम फॅक्टरायझेशन मेथड थ्रू आपण कशा प्रकारे अगदी कमी वेळामध्ये HCF फाइंड आउट करू शकतो. पण अजून सुद्धा आपल्याला कमीत कमी वेळामध्ये जर HCF फाइंड आउट करायचा असेल तर काय करायचे? तर व्हर्टिकल मेथड यूज करायची आणि HCF फाइंड आउट करायचा. या मेथडमध्ये काय होते हे पहा. आता इथे आपण काय केलं? आधी 42चे प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट केले, मग 45चे आणि मग 48चे, राईट? तर या सेकंड मेथडमध्ये काय करायचे असते? तर आपल्याला एकत्र सगळ्यांचे प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करायचे असतात. आता अशा प्रकारे ड्रॉ करायचे आणि इथे 42, 45, 48 अशा प्रकारे राईट करायचं. आता पाहायचं की असा कोणता प्राईम नंबर आहे की ज्याने आपण 42, 45, 48 या सगळ्यांना एकत्रच डिवाइड करू शकतो. आता विचार करा, आपण 2 ने 42, 45 आणि 48ला डिवाइड करू शकतो का? 42ला तर करू शकतो. 45ला करू शकतो का? इथे पहा 5 आहे युनिट प्लेसवर, म्हणजे 45ला आपण 2 ने डिवाइड नाही करू शकणार. 3 ने करू शकतो का? चला पाहूयात. 3 ने करू शकतो का? डिजिट सम करा बरं इथे 42चे. 4 + 2 6. 6 हा 3चा मल्टिपल आहे. सो 3 ने आपण 42ला डिवाइड करू शकतो. 45ला करू शकतो का? 4 + 5 9. 9 हा 3चा मल्टिपल आहे, राईट? सो 45ला सुद्धा आपण 3 ने डिवाइड करू शकतो. इथे पहा डिजिट सम करून 4 + 8 12. 12 हा 3चा मल्टिपल आहे.
सो 3ने आपण 48ला सुद्धा डिवाइड करू शकतो. चला आता आपण 3ने या तिघांनाही डिवाइड करूयात. सो इथे 3 1 जार 3, 4 मधून 3 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहतो, 1 आणि 2, मग 12 होणार इथे. 3 4 जार 12, इथे होणार 14. आता 45ला डिवाइड करूयात. 3 1 जार 3, 4 मधून 3 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहणार, 1 आणि 5, सो 15. 3 5 जार 15 येणार इथे. 48ला डिवाइड करूयात 3ने. 3 1 जार 3, 1 रिमेनिंग राहणार, मग होणार इथे 18 आणि 3 6 जार 18. सो 3ने आपण या तिघांनाही डिवाइड केलेलं आहे. आता आणखी कोणत्या नंबरने आपण या तिघांनाही डिवाइड करू शकतो? 2ने करू शकणार नाही, कारण इथे युनिट प्लेसवर 5 आहे. 3ने करू शकतो का? इथे पहा, डिजिट सम करून पहा, 1 + 4 5 होतं. सो नाही करू शकणार, कारण की 5 हा 3चा मल्टिपल नाही आहे. मग नेक्स्ट प्राईम नंबर कोणता आहे? 5. 5ने आपण 14ला नाही करू शकणार डिवाइड आणि 16लाही नाही. नेक्स्ट प्राईम नंबर 7. 7ने 14ला करू शकतो, 15ला नाही करू शकणार, 16लाही नाही करू शकणार. 11ने नाही. त्यानंतर प्राईम नंबर आहे 13. 13ने करू शकू का? तर नाही. नेक्स्ट प्राईम नंबर 17. सो 17 हा या तिघांपेक्षाही मोठा नंबर आहे. सो आता इथेच आपल्याला स्टॉप करावं लागणार आहे. आता इथे या पॉइंटला मी तुम्हाला एक रूल सांगते. जेव्हा कधी असे कन्झिक्युटिव्ह नंबर्स येतात ना, तेव्हा आपण त्या नंबर्सला एकाच नंबरने डिवाइड करू शकत नाही. आता इथे 14 15 16 या तीनही नंबर्सला आपण एकाच नंबरने कसं डिवाइड करू शकणार? इम्पॉसिबल आहे. सो इथेच थांबायचं. पुढचे नंबर्स कशाला चेक करायचे, राईट? चला मग आता इथे HCF काय झाला? तर 3 झाला. So the HCF of 42, 45 and 48 is equal to 3. आता इथे तुम्ही या मेथडने तुमचा आन्सर फाइंड आउट करू शकता, किंवा ही मेथड यूज करून तुमचा आन्सर तुम्ही फाइंड आउट केलं तरीही तुम्हाला टीचर करेक्टच देणार आहेत, कारण टेक्स्टबुकमध्ये या दोन्हीही मेथड्स मेन्शन केलेल्या आहेत. चला आता नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट नंबर्स दिलेले आहेत 57, 75, 102. सो 57चे फाइंड आउट करूयात. आता इथे 2ने तर आपण डिवाइड करू शकणार नाही. 3ने करू शकतो का? 5 + 7 किती होतात? 12. 12 हा 3चा मल्टिपल आहे. सो 3ने आपण करू शकतो. जर 12 3चा मल्टिपल आहे तर 57 हा सुद्धा 3चा मल्टिपलच असणार. चला 3ने आपण डिवाइड करूयात. 3 1 जार 3, 5 मधून 3 सबट्रॅक्ट केल्यानंतर 2 रिमेनिंग राहतात, मग 2 आणि 7 27, 3 9 जार 27, इथे आले 19. आता 19ला आपण कोणत्या प्राईम नंबरने डिवाइड करणार सांगा बरं? 19 हा स्वतःच एक प्राईम नंबर आहे, हो की नाही? मग 19ला आपण 19नेच डिवाइड करणार. 19 1 जार 19. नेक्स्ट 75. आता इथे 2ने आपण डिवाइड नाही करू शकणार, कारण इथे 5 आहे. 3ने करू शकतो का? तर हो, आपण 3ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट इथेच चेक केलेली आहे. इथे 5 7 आहे आणि इथे 7 5 आहे. सो सेमच आहे, फक्त डिजिट्स इकडे तिकडे केलेले आहेत. सो चला 3ने आपण डिवाइड करूयात. 3 2 जार 6, 7 मधून 6 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहतो, मग इथे होणार 15 आणि 3 5 जार 15, सो 25. आता 25ला कोणत्या प्राईम नंबरने आपण डिवाइड करणार? 2ने नाही करणार, 3ने नाही करणार, कोणता नंबर येणार? 5. सो 5 5 जार 25. 5 हा स्वतःच एक प्राईम नंबर आहे. सो 5 1 जार 5. हे झाले 75चे प्राईम फॅक्टर्स. आता 102चे फाइंड आउट करूयात. आता इथे युनिट प्लेसवर आहे 2. सो 2 या प्राईम नंबरनेच आपल्याला आधी डिवाइड करावं लागणार. सो 2 5 जार 10 आणि 2 1 जार 2. आता इथे 51 आलेला आहे. 2ने डिवाइड करून नाही चालणार, कारण इथे 1 आहे युनिट प्लेसवर. 3ने करू शकतो का? तर हो, डिजिट सम करून पहा. 5 + 1 6 आणि 6 हा 3चा मल्टिपलच आहे. सो 3ने डिवाइड करूयात. 3 1 जार 3, 5 मधून 3 सबट्रॅक्ट केल्यानंतर 2 रिमेनिंग राहतात, मग इथे होणार 21 आणि 3 7 जार 21. ओके. आता 17 हा स्वतःच एक प्राईम नंबर असल्यामुळे 17 1 जार 71. आता हे आपले फाइंड आउट करून झाले 57, 75 आणि 102चे प्राईम फॅक्टर्स. चला इकडे राईट करूयात 1 by 1. 57चे प्राईम फॅक्टर्स 3 19, 3 × 19.
आता 75चे 3 मल्टिप्लाइड बाय 5 मल्टिप्लाइड बाय 5. 102चे 2 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 70. आता कॉमन प्राईम फॅक्टर कोणता आहे, तर हे पहा 3 आहे. सो सर्कल करूयात 3 ला आणि खाली राईट करूयात. सो द HCF ऑफ 57, 75 अँड 102 इज इक्वल टू 3. चला आता सेकंड मेथड यूज करून आपण HCF फाइंड आउट करून पाहूयात की HCF 3च येतो का, वर्टिकल मेथड. सो त्यासाठी अशा प्रकारे ड्रॉ करून आपण नंबर्स राईट करून घेऊयात. आता मला सांगा, आपण 2 ने या तिघांनाही डिवाइड करू शकतो का? 57ला नाही करू शकणार म्हटल्यावर इथे कोणालाच करून आपल्याला चालणार नाहीये. मग 3 ने करू शकतो का? इथे डिजिट सम 12 येतं, इथे 12 येतं आणि इथे 3 येतं. सो 12, 12, 3 हे सगळे 3चे मल्टिपल आहेत, राईट. सो 3 ने आपण डिवाइड करू शकतो. चला 3 ने डिवाइड करूयात. सो 3 ने डिवाइड केल्यानंतर इथे येतं 19, इथे येणार 25 आणि इथे येणार 34. आता सांगा, आता असा कोणता प्राईम नंबर आहे की ज्याने आपण या तिघांनाही डिवाइड करू शकतो? इथे पहा 19 आलेला आहे. 19 हा स्वतःच एक प्राईम नंबर आहे. 19ला आपल्याला 19नेच डिवाइड करावं लागणार. मग 25ला आपण 19ने डिवाइड करू शकतो का? नाही, राईट. सो इथेच आपल्याला स्टॉप करावं लागणार आहे. ओके, कारण इथे हा प्राईम नंबर आलेला आहे. सो इथे आपला HCF काय आला, हायेस्ट कॉमन फॅक्टर, तर 3 ओनली. सो लेट्स राईट हिअर द HCF ऑफ 57, 75 अँड 102 इज इक्वल टू 3. सो तुम्हाला जी मेथड इझी वाटत आहे ती मेथड तुम्ही यूज करून तुमचे आन्सर फाइंड आउट करू शकता, किंवा तुमच्या स्कूलमध्ये तुमच्या टीचरने जी मेथड तुम्हाला यूज करायला सांगितलेली आहे HCF फाइंड आउट करण्यासाठी, ती मेथड यूज करून तुम्ही तुमचे आन्सर फाइंड आउट करू शकता. नेक्स्ट नंबर्स दिलेले आहेत 56 अँड 57. दोन्ही कन्झिक्युटिव्ह नंबर्स आहेत. 56चे प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करूयात. सो 2 ने 56ला आपण डिवाइड करू शकतो. 2 2s are 4, 5 मधून 4 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहणार. इथे 6 आहे, सो इथे 16 होणार. 2 8s are 16, 28 झाले. आता पुन्हा आपण 2 ने 28ला डिवाइड करू शकतो. 2 1s are 2, 2 4s are 8. पुन्हा आपण 2 ने 14ला डिवाइड करू शकतो, कारण 14 हा 2चा मल्टिपल आहे. सो 2 7s are 14. आता 7 हा प्राईम नंबर आहे. सो 7 1s are 7. हे झाले 56चे प्राईम फॅक्टर्स. आता 57चे फाइंड आउट करूयात. 2 या प्राईम नंबरने आपण 57ला डिवाइड नाही करू शकणार. 3 ने करू शकतो का? तर हो, कारण डिजिट सम पहा 12 येत आहे. 12 हा 3चा मल्टिपल आहे. 12ला आपण जर 3 ने डिवाइड करू शकतो तर 57ला सुद्धा करू शकतो. चला 3 ने डिवाइड करूयात. 3 1s are 3, 5 मधून 3 सबट्रॅक्ट केल्यानंतर 2 रिमेनिंग राहतात. मग इथे होणार 27 आणि 3 9s are 27. आता 19 हा स्वतःच एक प्राईम नंबर आहे. सो 19 1s are 19. हे झाले 57चे प्राईम फॅक्टर्स. राईट करूयात आता इथे. 56चे प्राईम फॅक्टर्स किती टाइम्स 2 आहे? 1 2 3, 3 टाइम्स 2 अँड 1 टाइम्स 7. सो 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 7. 57चे काय प्राईम फॅक्टर्स आहे? 3 मल्टिप्लाइड बाय 19. आता इथे कॉमन फॅक्टर एकही नाही. कॉमन प्राईम फॅक्टर दिसतोय का तुम्हाला? नाही. सो ज्या नंबर्सचा कॉमन फॅक्टर और डिवायझर नसतो त्यांचा 1 डिवायझर असतो कॉमन, राईट. सो इथे HCF काय येणार? 1. चला आता क्वेश्चन नंबर 1 मधील लास्ट सब क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. त्यातील फर्स्ट नंबर दिलेला आहे 777, 777. आता याला 2 या स्मॉलेस्ट प्राईम नंबरने तर आपण डिवाइड करू शकणार नाही. 3 ने करू शकतो का? डिजिट सम करून पहा. 7 + 7 + 7 21. 21 हा 3चा मल्टिपल आहे का? तर हो आहे 3चा मल्टिपल. चला मग आपण या नंबरला 3 ने डिवाइड करूया. 3 2s are 6, 7 मधून 6 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहणार. 1 7 17 होणार. मग 3 5s are 15, 17 मधून 15 सबट्रॅक्ट केल्यानंतर 2 रिमेनिंग राहणार. मग इथे होणार 2 7 27 आणि 3 9s are 27.
जर तुम्हाला अशा प्रकारे डिव्हिजन करणं थोडंसं कठीण वाटत असेल तर तुम्ही लॉंग डिव्हिजन मेथड यूज करून तुमचे आन्सर फाइंड आउट करू शकता. हे पहा, इथे कोशंट 259 आलेला आहे आणि रिमाइंडर 0 आहे. चला, आता या नंबरला आपण कोणत्या प्राईम नंबरने डिवाइड करू शकतो पाहूयात. आता इथे 2 ने तर करू शकणार नाही. नेक्स्ट प्राईम नंबर 3 आहे. 3 ने करू शकू का? डिजिट सम करून पहा. 9 + 5 14, 14 + 2 16, 16 हा 3चा मल्टिपल नाही आहे. अथवा आपण 16ला 3 ने डिवाइड करू शकत नाही. सो 3 डिवायझर इथे असू शकणार नाही. मग नेक्स्ट प्राईम नंबर आहे 5. 5 ने आपण डिवाइड नाही करू शकणार कारण इथे युनिट प्लेसवर 9 आहे. 0 किंवा 5 असता तर करू शकलो असतो. नेक्स्ट प्राईम नंबर 7. 7 ने करू शकतो का? 7ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे? तर लास्टचे जे डिजिट असते त्याला डबल करायचे. हे पहा, डबल द लास्ट डिजिट ऑफ द नंबर. हा जो नंबर दिलेला आहे 259 याचे लास्ट डिजिट आहे 9. याला डबल करायचे. किती होणार? 18 होणार. आता हे जे 18 आलेलं आहे ते रिमेनिंग नंबरमधून सबट्रॅक्ट करायचे. सो 25 - 18 किती? 7. 7 हा 7चा मल्टिपल आहे का? किंवा 7ला आपण 7 ने डिवाइड करू शकतो का? तर हो, करू शकतो. म्हणजेच द गिवन नंबर इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 7. जर 7ला डिवाइड करू शकतो 7 ने, तर हा जो दिलेला नंबर आहे त्याला सुद्धा 7 ने डिवाइड करू शकतो. चला, डिवाइड करूयात. 7 3s are 21. सो इथे येणार 3. 25 मधून 21 सबट्रॅक्ट केल्यानंतर किती रिमेनिंग राहणार? 4. मग इथे होणार 4 9 49. 7 7s are 49. सो इथे येणार 7. तुम्ही लॉंग डिव्हिजन मेथड यूज करू शकता. आता इथे 37 हा नंबर आलेला आहे. 37 हा स्वतःच एक प्राईम नंबर आहे. आहे का 37 दुसऱ्या कोणाच्या टेबलमध्ये? नाही. 37 हा प्राईम नंबर आहे. सो 37 1s are 37. आता 315चे प्राईम फॅक्टर्स आपण फाइंड आउट करून पाहूयात. 2 ने आपण डिवाइड करू शकणार नाही. 3 ने करू शकतो का? डिजिट सम करून पहा. 5 + 1 6, 6 + 3 9. 9 हा 3चा मल्टिपल आहे और 9ला आपण 3 ने डिवाइड करू शकतो. सो या नंबरला सुद्धा आपण डिवाइड करू शकतो. चला 3 ने डिवाइड करूया. 3 1s are 3. इथे 1 आहे. मग 3 0s are 0 येणार. 15 रिमेनिंग राहणार. मग 3 5s are 15. 105. तुम्ही अशा प्रकारे लॉंग डिव्हिजन मेथड यूज करून तुमचे आन्सर फाइंड आउट करू शकता. आता 105ला कोणत्या प्राईम नंबरने डिवाइड करणार? 2 ने तर करू शकणार नाही. चला 3 ने करूयात. डिजिट सम करून पहा. 6 येते, हो की नाही? 6 हा 3चा मल्टिपल आहे. सो 3 ने आपण डिवाइड करू शकतो. 3 3s are 9. 1 रिमेनिंग राहणार. मग इथे 15 होणार. 3 5s are 15. 35ला कोणत्या प्राईम नंबरने आता आपण डिवाइड करणार? तर 5 ने. 5 7s are 35 आणि 7 हा प्राईम नंबर आहे त्यामुळे 7 1s are 7. आता इथे 1 आले, मग स्टॉप करायचे. आता नेक्स्ट नंबर घेऊया 588. याला 2 ने आधी डिवाइड करूयात कारण इथे युनिट प्लेसवर आहे इव्हन नंबर. सो 2 2s are 4. 1 रिमेनिंग राहणार. इथे 18 होणार. 2 9s are 18 आणि 2 4s are 8. पुन्हा इथे इव्हन नंबर आलेला आहे. सो 2 ने डिवाइड करूया. हे पहा, अशा प्रकारे तुम्ही लॉंग डिव्हिजन मेथड यूज करू शकता. चला आता डिवाइड करूया 2 ने. 2 1s are 2. 2 4s are 8. 9 मधून 8 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहणार. मग इथे होणार 7. 147. आता 147ला कोणत्या नंबरने डिवाइड करणार आपण? 2 ने करू शकणार नाही. 3 ने करू शकतो का? डिजिट सम करून पहा. 7 + 4 11. 11 + 1 12. येस, 3 ने आपण करू शकतो कारण 12 हा 3चा मल्टिपल आहे. सो 3 ने करूयात. 3 4s are 12. सो 4 येणार. 14 मधून 12 सबट्रॅक्ट केल्यानंतर 2 रिमेनिंग राहतात. मग इथे 27 होणार. 3 9s are 27. आता 49ला कोणत्या प्राईम नंबरने डिवाइड करणार? तर 7 ने. 7 7s are 49 आणि 7 1s are 7. सो इथे आपण फाइंड आउट केले आहेत या तीनही नंबरचे प्राईम फॅक्टर्स. ते इथे आपण 1 by 1 राईट करूयात. 3 × 7 × 37. आता 315चे प्राईम फॅक्टर्स 3 × 3 × 5 × 7. देन 588चे 2 × 2. देन 1 × 3.
अँड देन 2 टाइम्स 7. आता इथे कॉमन प्राईम फॅक्टर्स कोणते आहेत? सो इथे 3 आहे, इथे 3 आहे, इथे 3 आहे. चला 3 ला सर्कल करूयात. इथे 7 आहे, इथे 7 आहे, इथे 7 आहे. 7 ला सर्कल करूयात. आता हे जे कॉमन प्राईम फॅक्टर्स आहेत ते आपण इथे खाली राईट करूया. सो द HCF ऑफ 777, 315 अँड 588 इज इक्वल टू काय आहेत कॉमन प्राईम फॅक्टर्स? तर 3 आहे आणि 7 आहे. सो 3 मल्टिप्लाइड बाय 7. 3 multiplied by 7 is equal to 21, right? So the HCF of 777, 315 and 588 is equal to 21. इथे आपला क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट झालेला आहे. क्वेश्चन नंबर 2 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करूयात. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.